अरे ही आयडिया खरोखरच युनिक आहे. हळू बोला बाबा, आईने ऐकायला नको. हो, आईला ह्या बाबतीत काहीच कळायला नको. हे तर तिच्यासाठी सरप्राईज आहे. आई द सुपर गर्ल. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होत्या आणि गट्टू चिंकी आपल्या मित्रांसोबत मॉन्टी, हरी आणि पिंकी सोबत पार्कमध्ये खेळत होते. तेवढ्यात पिंकीने नोटीस केलं एका शॉपिंग मॉलचा मोठा बॅनर, ज्यावरती लिहिलं होतं मदर्स डे स्पेशल ऑफर्स. अरे मित्रांनो, उद्या मदर्स डे आहे. तुम्ही काही विचार केला आहे की हा दिवस कसा साजरा करायचा? मी तर आईला एक चॉकलेट बॉक्स गिफ्ट करेन, माझ्या आवडीचा चॉकलेट, कारण नंतर ते मीच खाणार आहे. तू नाही सुधारणार बंटी. मी तर माझ्या आईला एक ग्रीटिंग कार्ड देऊन विश करणार आहे. मीही कार्ड देईन, मागच्या वेळेसपेक्षा थोडं चांगलं. हे ऐकून चिंकीने मात्र गट्टूला हलकेच कोपरा मारला. गट्टू, दरवर्षी कार्ड आणि गिफ्ट काहीतरी वेगळा नको का विचार करायला? मग काय करायचं? तुझं हे हसणं काही वेगळं आहे. तुझ्या डोक्यात काही कल्पना आहे? हो गट्टू. मलाही सांग, काय चाललंय तुझ्या डोक्यात? गट्टू, विचार कर, आपण आईला फक्त गिफ्ट नको द्यायला, तर तिला तिच्या आयुष्याची पूर्ण गोष्ट ऐकवली तर? एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. प्रेझेंटेशन? हो, तिचं बालपण, तिची स्वप्न, तिच्या गमतीदार गोष्टी, सगळं काही. आणि हे सगळं आपण टीव्हीवर दाखवूया, अगदी एका खऱ्या शो सारखं. यार, ही तर झकास आयडिया आहे. गट्टू आणि चिंकी हसत हसत घराच्या दिशेने चालू लागले. घरी पोहोचताच दोघांनी इकडे तिकडे बघितलं. आई स्वयंपाकघरात होती. बाबा कुठे आहेत? तिकडे चल. दोघेही दबक्या पावलांनी बाबांच्या जवळ आले आणि अगदी त्यांच्या जवळ जाऊन बसले, जणू काही मोठी गुप्त बैठक होणार आहे. काय झालं? एवढ्या सिरियसली का बसलात दोघं? बाबा, आम्ही आईला ह्यावेळेस मदर्स डेला काहीतरी वेगळं गिफ्ट देण्याचा विचार करतोय. वेगळं म्हणजे? आम्हाला आईच्या आयुष्याच्या गोष्टीचं एक स्टोरी प्रेझेंटेशन बनवायचं आहे. तिचं बालपण, तिची स्वप्न, तिच्या गमतीदार गोष्टी, सगळं. वा, ही तर खरोखरच अमेझिंग आयडिया आहे. मग बाबा, तुम्ही तिला आधीपासूनच ओळखता ना, मग तुम्हीच आम्हाला तिची गोष्ट सांगू शकता. ठीक आहे, तर ऐका. पण जे मी तुम्हाला सांगणार आहे ते आईला नका सांगू हा. तर मुलांनो, तुमची आई शाळेमध्ये इतकी अभ्यासू होती की सगळ्या शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती. खरंच? हो, आणि फक्त अभ्यासातच नाही तर गाण्यातही. तिने कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये एकदा गाणं गायलं होतं आणि सगळा हॉल अगदी टाळ्यांनी निनादून गेला होता. म्हणजे आईला गायिका व्हायचं होतं? अगदी. तिचं एक स्वप्न होतं की ती एक दिवस मोठी सिंगर होईल. चिंकी आणि गट्टू दोघंही एकमेकांकडे आश्चर्यानं पाहू लागतात. आणि मग? मग काय, आयुष्य पुढे गेलं. अभ्यास, करिअर, लग्न आणि मग तुम्ही दोघं. आणि तिचं ते स्वप्न मात्र मागेच राहिलं. हे ऐकून चिंकीचे डोळे मात्र पाणावले. तिने पटकन आपल्या नोटबुकमध्ये काहीतरी लिहून घेतलं. हो, जेव्हा ती स्वयंपाकघरात एकटी असते तेव्हा ती एकटी गुणगुणत असते. हा तर आमच्या प्रेझेंटेशनचा सगळ्यात महत्वाचा भाग असेल बाबा. बाबांकडून पूर्ण स्टोरी ऐकून घेतल्यावर गट्टू आणि चिंकी दोघे कामाला लागले. जिथे चिंकी आईच्या प्रत्येक जीवनाच्या भागावर चित्र काढत होती, तर तिकडे गट्टू लॅपटॉपवरती प्रेझेंटेशन आणि म्युझिकची तयारी करत होता. गट्टू, तू ह्या शोच्या नावाचा काही विचार केलायस? आई, द सुपर गर्ल. जरा फिल्मी नाहीये? आईला फिल्मी गोष्टीच आवडतात. हो, हे नाव एकदम परफेक्ट आहे. थोड्याच वेळात चिंकीने सगळ्या ड्रॉइंगचे पिक्चर्स क्लिक करून लॅपटॉपमध्ये अपलोड केले आणि गट्टूने सगळे पिक्चर्स एक एक करून आपल्या प्रेझेंटेशनमध्ये टाकले. बॅकग्राऊंडला हे म्युझिक कसं वाटेल? हे म्युझिक तर स्लाइड बरोबर एकदम सूट होतंय. गट्टूने प्रेझेंटेशनमध्ये काही फिनिशिंग टचेस दिले आणि म्हणाला, फायनली
प्रेझेंटेशन तयार झालं. दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि काहीही न बोलता दोघे हसले. दुसऱ्या दिवशी मदर्स डे आला होता. गट्टू चिंकीने पूर्ण दिवसभर आईला मदर्स डे विश केलं नव्हतं आणि आईला वाटलं की मुलं कदाचित विसरली असतील. पण संध्याकाळ होताच मुलं आपल्या सरप्राईज शोच्या तयारीला लागले. गट्टू लवकर कर, आई तिच्या अजून खोलीतच आहे, जास्त वेळ नाहीये. ही केबल लॅपटॉपला लागतच नाहीये. सरळ कर, उलटा लावतायस. अरे हो, झालं. टीव्ही स्क्रीनवरती आई द सुपर गर्ल हे टायटल चमकलं. दोघांनीही एकमेकांकडे एक्साइटेड होऊन बघितलं. इतक्यात बाबा तिथे आले. मुलांनो, ऑल सेट. फक्त 2 मिनिट बाबा. गट्टू चिंकीने पटापट कुशन सोफ्यावरती ठेवले. भिंतीवरती एक छोटंसं वेलकम आईचं पोस्टरही लावलं. कसं वाटतंय? एकदम फर्स्ट क्लास. आता मी आईला बोलावून घेतो. अगं ये, ऐकतेस का? जरा इकडे ये. आई आपल्या रूम मधून बाहेर येत लिव्हिंग हॉलकडे येत असते आणि ती तो सेटअप पाहून एका क्षणासाठी थांबली. हे सगळं काय? हॅपी मदर्स डे आई. तू आहेस आमची सुपर गर्ल. गर्ल. थँक्यू मुलांनो, हे तर खूप मोठं सरप्राईज आहे. टीव्ही स्क्रीनवरती ड्रॅमॅटिक म्युझिकच्या सोबत टायटल स्लाइड येतं, आई द सुपर गर्ल. हे बघून आईच्या डोळ्यात चमक आली. गोड आई, आजच्या ह्या खास दिवशी आम्ही सादर करीत आहोत आईची गोष्ट, आई द सुपर गर्ल. प्रेझेंटेशन सुरू झालं. गट्टू आणि चिंकी एकानंतर एक स्लाइड सोबत ती गोष्ट सांगू लागले. तिचे शाळेतले टॉपरवाले दिवस, तिचं गायिका बनण्याचं स्वप्न, तिच्या कॉलेजमधल्या गमती आणि मग एक एक करून तो क्षण जेव्हा तिने आपल्या स्वप्नांना थोडंसं मागे ठेवून परिवाराला पुढे केलं. आणि आता आईने ठरवलं की तिचं सगळ्यात मोठं स्वप्न तिचं घर आणि तिचं कुटुंब. आईचे डोळे भरून आले. बाबांनी अलगद तिचे हात धरले. तू आम्हाला खूप काही दिलंयस आई. तुझा वेळ, तुझं प्रेम आणि तुझी स्वप्न. एक धीर गंभीर शांतता खोलीत पसरली. आम्ही आमच्याकडून तुला फक्त एकच सांगू इच्छितो आई, की तू जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस, खरी सुपर गर्ल. आईचे डोळे मात्र पाणावले आणि तिनं दोन्ही मुलांना आपल्या मिठीमध्ये घेतलं. आजच्या या शोपेक्षा बेस्ट गिफ्ट दुसरं काही असूच शकलं नसतं गट्टू चिंकी. सगळे एकत्र हसू लागले. आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीने हा मदर्स डे सगळ्या परिवारासोबत अविस्मरणीय असा केला.